अयोध्येतील श्री राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो। दोषींवर कारवाई व्हावी आणि नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात आंदोलनाची परवानगी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली। त्यामुळे आता रस्त्यावर भजन करत सत्याग्रह केला आणि आता सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते दर्शनासाठी या ठिकाणी जात आहेत। शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते होत आहे आणि आता आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोद्दारेश्वर राम मंदिराच्या गेटवर पोलिसांकडून अडवलं जात आहे। आपण बघू शकतो काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे या ठिकाणी आहेत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील या ठिकाणी आहेत आणि हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी बघा मंदिरात जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता श्रीरामाचं दर्शन घेऊन जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करतात। प्रफुल्ल गुडदे पाटील आपल्या सोबत आहे। काय मागणी, काय कशासाठी आंदोलन करतायत? ज्या श्रीरामाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झाली, पैशाचा अपहार झाला, दानपत्रावर डाका टाकला, त्या विरोधामध्ये हे रघुपती राजाराम हे सत्याग्रह आहे। ज्या भाविकांच्या भावनेच्या खेळ केलेला आहे, श्रद्धेसोबत धोकाधडी केलेली आहे, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। तुम्ही या मंदिरात आंदोलनाची परवानगी मागितली होती, परंतु रस्त्यावर भजन केलं। आम्ही मंदिरामध्ये आंदोलनाची परवानगी मागितलेली नाही, आम्ही रस्त्यावरच आंदोलनाची परवानगी मागितलेली होती। मंदिरामध्ये फक्त दर्शनासाठी आलो होतो। आपण बघू शकतो अतुल लोंढे आपल्या सोबत आहे। अतुलजी, निषेध आंदोलन भजन करत काँग्रेसनं निषेध केला। नाही, बरोबर आहे। रामाला या चोरांच्या तावडीतून सोडवणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने हे जर रामाला जर धोका देऊ शकतात तर हे जनतेला त्यांनी धोका दिलेलाच आहे। त्यामुळे यांच्या विरोधामध्ये जनजागृती करणे आणि जनतेच्या मनामध्ये आणणे की रामाचा वापर राजकीय करण्याचं काम जे आहे ते बीजेपीने आजपर्यंत केलं आहे। हे रामाचे भक्त कधीही नव्हते। हे रामाच्या नावाने जे वोट आणि जे पैसे येत होते त्याच्यावर डल्ला मारणारे लोक आहे, हे जनतेच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे। कारण आजपर्यंत राम हे जे आहे दैवत आहे, देशाचं आदर्श आहे, प्रजाहितदक्ष राजा आहे, त्यांच्या इथं चोरी करायला हे कमी पाहत नाही। त्या देशाचा सत्यानाश करायला का कमी पाहणार आहे का? नक्कीच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी काँग्रेसनं केलेलं आहे आणि आता राम ललाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोद्दारेश्वर राम मंदिरात काँग्रेसचे हे पदाधिकारी पोहोचलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।